बापूने चुकून सांगितलं होतं काय झाडं. साहेब अख्खा महाराष्ट्र वेगळा विचार करत असेल तर मी एक वेगळा विचार करत होते की या माणसाला तिथे गेल्यावर काय दिसत. विजन पाहिजे ना. त्याने बाकीचं काही नाही सांगितलं. काय झाडी आमच्याकडे काय नाही. झाडाशिवाय काहीच नाही या जगात दुसरं. आणि त्यांनी तिथे गेल्यावर तेवढंच सांगितलं की झाड आहे, झाड झाड महत्वाचे पाहिजे. राजकारणाचा विषय वेगळा आहे. ते काही म्हणते, काही बोलते, कोण काही करते, काही करते. मी मोकळा आणि फटकाळ बोलणारा माणूस. मी याच्या मागे बी बोललो. ते जवळच ते गटबाजी झाली यांची ना, तेव्हा तिकडून आल्यावर सगळे लोक अजून म्हणते खोके खोके खोके. कोण मजाला होतं तिथे? होत तुम्ही होते, आम्ही होतो. कशाला आवडायचं? त्याने काय होतं साहेब, सर्वसाधारण माणसाच्या मनावर परिणाम होतो. आमदार जर 25 खोकं खातो ते समजायला सरपंचाला वाटतं मग मला बी एखादं खोकं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची जाहिरात करायची गरज नाही. एकटं आहे का नाही आहे कोणाला काही माहितीच नाही. त्याचं विधान सगळं रोज ते चांगलं नाही. झाडं लावा. 1 रुपये तरी कमीत कमी भरतो आणि बाकीच्या महाराष्ट्रात 1000 मी भरीत नाही. आमच्या इथे वर्षाच्या सुरुवातीला पैसे भरते आणि मग सुविधा आहे. 5000 आम्ही घेतो. हे ऐकायला जरी विचित्र वाटलं, जास्त वाटलं, सुविधा तुम्हाला माहिती आहे मी काय देतो. पुन्हा सांगतो, माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला. 4. एक नळातून नाही. जुन्या भांड्याचं नळ वेगळं, जायकवाडी धरणावर आणलेलं पाणी वेगळं. ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यावर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार एका घराला रोज एक. आणि बिस्लरीच्या क्वालिटीचं पाणी आमचं. 1 जार एका घराला रोज. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही. एकदा तुम्ही 4-5 हजार रुपये वर्षाचे भरले मोकळे, रोज 1 जार 20 लिटरचा. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? साधारण 10 रुपये. महिन्याचे 300, वर्षाचे 3600. आम्ही किती घेतले? 4-4.5. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे. रोज सकाळी पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येत आहे. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची तर बाई त्या नळाकडे बोट करते. तो नळन तू करशील ते काही नाही तसंच मस्त. बरं आमच्याकडे तिकडे मराठवाड्यातले लोक हलकट आहे. नुसतं पाणी तापून द्यायचं नाही त्याला. जिथं आंघोळीची जागा आहे तिथे नेऊन द्यायचं राजाला. इकडे कसं आहे? इकडे पण हलकट आहे. अरे आपल्याकडे तिकडे झालं. मला अजून कळलं नाही तो माणूस बकेट का नेत नाही. काय त्याला तक. बरं आंघोळी न्यायला जायचं, न्यायला पण पाहिजे. तो नेतच नाही. तू घेऊन चाल. खेड्यात महिलाला लय त्रास आहे. वाजून भयानक त्रास आहे, भयानक. आणि म्हणताना आम्ही लक्ष्मी म्हणतो पण वागणूक तशी देत नाही. आज मी 16 घंटे महिला काम करते. 4 नळाचे पाणी आहे. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची. वर्षभर दळण फुकट त्या घराला. किती लागू? वर्षभर. 1 दिवस नाही. लग्न करा, साखरपुडे करा, काय बैलाचं भरड्या करा. तुम्ही भेसळ खाऊ नये म्हणून छोट्या छोट्या मशनी आणल्या आम्ही. डाळ करा, शेवाय करा, पापड करा. मशनी पंचायतच्या आहे, फुकट. हळद पावडर करा, धने पावडर करा, बटाटा चिप्स करा, गोड तेल करा. हे सगळं मशीन फुकट आहे. मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरायचं मशीन मी आमचंच आहे पंचायतची, फुकट. नवीन निघालेल्या गाड्या चार्जिंग पण करून देतो आम्ही. 4000 रुपये एवढे देतो तरी माझी ग्रामपंचायत 8 लाखाला नफा देते दरवर्षी. लोकांना दिलेल्या टॅक्स मधून. आणि सरकार देतो तो पैसा वेगळा.
सरकार देतं माझ्या गावाला दरवर्षी 40 लाख. तुम्हाला माहिती आहे का नाही? माहितीसाठी सांगतो, 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये, 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी न मागता सरपंचाच्या खात्यात जमा होत असते. 1000 लोकसंख्येला 10 लाख न मागता, अर्ज बी करायचं नाही त्याला. ज्या गावची लोकसंख्या किती आहे त्याच्याहून तितके लाख पैसे त्या गावाला येते. मग करते काय? का गाव चांगले होत नाही म्हणून मी चिडचिड करतो. मला कोणाचा राग नाही, कोणाचा मोठेपणा नाही, कोणाला जवळ करायचं नाही, तो मुद्दा नाही. पण लोकांचा काय दोष आहे? लोकांना सुविधा द्या ना, चांगल्या गोष्टी करा, चांगले काम करा. तुम्हाला म्हणलं मी झाडं लावा, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. तुम्हाला भविष्यात पाणी पाहिजे असेल तुमच्या पुढच्या पिढीला, तुम्हाला झाडं लावण्याचे. बापू गेले का? बापूने टिकून सांगितलं होतं काय झाडं. साहेब अख्खा महाराष्ट्र वेगळा विचार करत असेल तर मी एक वेगळा विचार करत होतो. या माणसाला तिथे गेल्यावर काय दिसत? विजन पाहिजे ना. त्याने बाकीचं काही नाही सांगितलं. काय झाडी आमच्याकडे काय नाही, झाडाशिवाय काहीच नाही या जगात दुसरं. आणि त्यांनी तिथे गेल्यावर तेवढंच सांगितलं की झाड आहे, झाड झाड महत्वाचे पाहिजे. राजकारणाचा विषय वेगळा आहे. ते काही म्हणते, काही बोलते, कोण काही करते, काही करते. मी मोकळा आणि फटकाळ बोलणारा माणूस. मी याच्या मागे बी बोललो. ते जवळच ते गटबाजी झाली यांची ना, तेव्हा तिकडून आल्यावर सगळे लोक अजूनही म्हणते खोके खोके खोके. कोण मजाला होतं तिथे? होत तुम्ही होते, आम्ही होतो. कशाला आवडायचं? त्याने काय होतं साहेब, सर्वसाधारण माणसाच्या मनावर परिणाम होतो. आमदार जर 25 खोकं खातो ते समजायला सरपंचाला वाटतं मग मला बी एखादं खोकं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची जाहिरात करायची गरज नाही. एकटा आहे का नाही आहे कोणाला काही माहितीच नाही. त्याचं विधान सगळं टीव्हीवर रोज ते चांगलं नाही. झाडं लावा. एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. ऑक्सिजन रोज. तुमच्या गावची लोकसंख्या 8000 आहे. आज झाडं पाहिजे 32,000 गल्लीत म्हणलो मी, शेतात नाही. सध्या तुम्ही जो ऑक्सिजन घेता जगता याला चोऱ्या करता, चोऱ्या. आणि ते किती दिवस पुरण गॅरंटी नाही. माग कोरोना आलता ना तेव्हा ऑक्सिजन कमी पडला होता. ज्याला ऑक्सिजन मिळालं नाही ते गेलं. आणि ते उद्या बी होऊ शकतं. कोरोना म्हणजे काय? ज्याची रेंज गेली ती उद्याला ती कधी जाऊ शकते. दवाखान्यात नेऊन त्या माणसाला, कोरोनाच्या माणसाला काय करत होते? ऑक्सिजन देत होते तर काही नाही, प्राणवायू होते. मग झाडं अतिशय महत्वाचे. झाडाशिवाय पर्याय नाही. माझ्या गावात रस्त्याच्या कडीला लावलेल्या नारळाला हे आले होते, सोमनाथ भाऊ जे आले होते माझ्या गावाला त्या दिवशी आमंत्रण, यांच्यामुळेच सोयरी जमली आपली. रस्त्याच्या कडीला लावलेल्या नारळाच्या झाडाला माझ्या गावात यावर्षी 2.5 लाख नारळ निघाले. 2.5 लाख. आणि विकले नाही, पोरांनी फोडून खाल्ले. विकत नाही नारळ आम्ही, पोरं खाते गावातले तोडून. गावोगाव फळाची झाडं कवून लाईत नाही. लावायच्या आधी त्याच्या डोक्याला ताण होतो, प्रॉब्लेम की याचे फळ खाईन कोण. अरे आराम बरं, एकदा लावायचं खरे ना, खायचं कोण कोण खायचं. सीताफळ लावा, पेरू लावा, आंबे लावा, चिकू लावा, नारळ लावा. आमच्या स्मशानभूमीत 2-250 क्विंटल जांभळं निघत असेल. आणि आम्ही आता मी काय एवढे झाडं लावले नंतर मी खड्डे केलं का? माझ्या खिशातले 5 रुपये टाकले का? नाही.
लोकांचं धन आहे, सरकारचं धन आहे, त्या आपल्याला फक्त करायचंय, नुसते ऑर्डर द्यायचं. त्याच्यात विशेष काय? माझ्याजवळ स्वतःजवळ वैयक्तिक काय नाही, 1 गुंठा जमीन नाही, ट्रॅक्टर नाही, गाडी नाही, घोडं नाही, पोरगं नाही, कोण नाही, काय नाही, फकीर माणूस. येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि कोण नेत बी नाही. कशाला पिसाळ्याने करतो? पण याची सुरुवात तुम्हाला एक शपथ खाऊन सांगतो, याची सुरुवात मतदानाच्या दिवशी होती. 1000-2000 मताचे घेतात, लाज वाटायला पाहिजे हो समाजाला. बिगर पैशाचं मतदान करायला शिका. कोण नाना वाचला का 50 लाख खर्च केल्यावर तुमचं चांगलं करायला पागायला गेले होणार नाही. म्हणून पाप हे मतदानाचे पैसे घेणं, आपल्या लेकरा बाळाला पुढच्या पिढीला नरकात घालणं आहे. कशाला घेतं 1000-2000 रुपये? माझं वय 70 आहे. किती निवडणुका पाहिल्या असेल, किती वेळेस मतदान केलं असेल. मी कशाची शपथ खाऊन सांगतो, मी एकदा बी मतदानाचे पैसे घेतले नाही, घ्यायचे नाही. मी कशाचीच घेत नाही, तर याचं काय समज? काय करणार आहे पैशाला तुझं? अहो इथं कोणी राहिलं का? आलं का? कोण राहिलं इथं? मला एक सांगा साहेब, साधी गोष्ट आहे, पटपट जरा. आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? 2 ऑक्टोबर. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल. बरोबर आहे. ना आपल्या आजीची बघा, आपल्याला जमीन आज्याने ठेवली, वाड्या आज्यानं बांधलं, लग्न आज्याने केलं. आठवणीत कोण राहिले? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आठवणीत राहिले. का बरं? यांनी समाजासाठी काहीतरी केलं म्हणून हे समाजाच्या आठवणीत राहिले. आपल्या आज्यानं काय केलं? भडगानं ग्रामपंचायतचा टॅक्स भरला नाही, नळाला तोटी लावली नाही, कुठे कचरा टाकलं, घराच्या पुढे दगड ठेवले. हलकटाला कोण ध्यानात ठेवलं? कोण ध्यानात ठेवलं? घराच्या पुढे दगड ठेवणारे 12चे मला काही कळत नाही अजून. तुमच्या इकडे बी आहे का? काय संबंध आहे रस्त्यात दगड ठेवायचं याचे घराच्या पुढे? आणि 12चे नीट करायला सरपंच पण कसं पाहिजे त्यानंतर? म्हणून म्हणलं मी, सरपंच बदनात लागतो, सरपंच अभ्यास सगळी तयारी लागते. पण गरज आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे मनापासून, करा. मी तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगतो मी कसं केलं. कचरा आम्ही लोकांच्या घरून आणतो, त्याचं खत करतो, त्याला 2 बकेट दिल्या घरी ठेवायला, कचरा ठेवायला. आम्हीच दिल्या. आमचे ट्रॅक्टर, आमचे नोकर जाते आणि त्याच्या घरून कचरा आणते. गावात कचरा होईल का? होऊच शकत नाही. त्याला म्हणलं प्लास्टिक वेगळं दे, ते ऐकत नाही. मग त्याला एक पिशवी दिली तर घरी, म्हणलं याच्यात ठेवायचं आहे, तरी ऐकत नाही. मग आता 2 वर्षांनी आम्ही काय केलं साहेब, जे लोक प्लास्टिक बाजूला ठेवतात घरात, त्याच्याकडून 20 रुपये किलो विकत घेतो. एक तुकडा फेकीत नाही. आता महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुटीच शेजारणीची उचलून ठेवती. हे लोकांकडून करून घ्यायचे नाही. हे महिला लग्नाची नोंद करीत नाही, पुढं प्रॉब्लेम येतो. लग्नाची नोंद करते का खेड्यात? काही नाही करत. एक बाई आली म्हणजे पोराची जन्माची नोंद घ्या. मी म्हटलं बाई पाणी बिणी दिलं तिला प्यायला, म्हणलं त्या पोराची नोंद घेतो, पण तो लग्न सर्टिफिकेट आहे का? ती म्हणलं नाही. म्हणलं बाई कोणाचं आहे? मनाला भिस्का लावली. सगळ्या गावात तांबडू झाला. मला शिवाय दिल्या त्या बाईनं, तुला लाज वाटते का असं बोलतो का बाई? पण तेव्हापासून लग्नाची नोंदी करायला लागली. माणूस मेल्याची बी नोंद करीत नाही खेड्यात. सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार आहे, 20. त्याच्यानंतर सरपंचाचा अधिकार संपतो. तुम्हाला तहसीलला
कोर्टात जावं लागतं, खर्च करायला लागतो, वकील लावा लागतो, तेव्हा नोंद होती. किती कुठं नाही. आम्ही काय केलं साहेब, जर कोणाचं म्हातारं मेलं, आम्ही एक अर्ज घेतला छापून, जो अर्जावर त्याने सही करून नुसतं द्यायचं पाठवून, तर त्याच्या बापाच्या मौतीला आम्ही 3,000 रुपये देतो नगदी. त्याला अर्ज आला का 3,000 देतो आम्ही. त्याच्यामुळं गावातलं कोणी बी म्हातारं मेलं का पहिले अर्ज कुठे म्हणतो. यांच्याकडून ठरवून घ्यायची कला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, आधी सांगितलं, तुमच्या लक्षात आहे की नाही, एवढं करून माझी ग्रामपंचायत 8 लाखाला नफे दे. इतकं घेऊन सरकारच्या पैशाच्या व्यतिरिक्त ते पैसे वेगळे, नुसतं टॅक्स मध्ये आम्ही एवढं देतो. देता येतं. शेती करायला ट्रॅक्टर आहे आमच्या पंचायतचा, 25% सबसिडी आहे नांगराला, मोगड्याला, रोट्याला. 2,000 रुपये एकर जर नांगर असेल गावात तर आम्ही 1,500 रुपये नांगरीतो. ड्रायव्हर ट्रॅक्टर डिझेल आमचं. 5 एकर नांगरले तर शेतकऱ्याचे 2,500 वाचत नाही. त्यात चमत्कार आहे हा. ग्रामपंचायत म्हणजे काही साधी गोष्ट नाही. ही गावाचे कल्याण करायची जागा आहे. मी लय वेळा सांगितलं, वारकरी असून जेवढा पंढरपूरचं मंदिर श्रेष्ठ, तेवढीच आपल्या गावातली ग्रामपंचायत श्रेष्ठ आहे. जर तिथं बसणारा विठ्ठल चांगला असेल तर काय पण होऊ शकते. ग्रामपंचायत काही पण करू शकते. खूप अधिकार आहे. मी तर असं कितकले असं वेगळे वेगळे अधिकार वापरून पाहिले. मी राशन कार्ड माझ्या सहीनं वाटले होते, तहसीलदारांनी दिले नाही तर माझ्या सहीनं वाटले होते, चालले नाही. रिलायन्स वाल्याचं केबल काढायचं बंद केलं होतं मी, ते पण चाललं. अधिकारच नाही. सरपंचासारखे अधिकार आणि गावासारखा अधिकार या कोणालाच नाही, केंद्र सरकारला पण नाही. तर आम्हाला तो कळला पाहिजे, आम्हाला ते समजायला पाहिजे, आम्ही त्याचा वापर केला पाहिजे. आता लोक कसे सरपंच दिसते, टोपी उडायची, पटका उडायचा, त्यातल्या त्यात निळू भाऊ फुलेनं ते सरपंच असा बदमाश करून ठेवला. का आता तसं नाही. आता सरपंच बदलते. महाराष्ट्रात 200-400 गावं लय चांगले झाले, लय चांगले झाले. तुमचाही कमलापूर चांगला होईल अशी आशा आहे. काय लागत नाही त्याला, त्याला 1 वर्ष बी लागत नाही चांगलं आणि सोयीचं स्वच्छ सुंदर व्हायला. माणसाने ठरवलं नाही, 5 माणसाने गावातलं ठरवलं तर गाव एकदम वैकुंठासारखं होतं, मस्त. पण मी सांगितलं नाही, ह्या लोकांकडून करून घेताना थोडं डोक्याने करून घ्यायचं. गावात गावगुंडी, राजकारण, कटकटी, भाऊबंदी, पक्ष याच्यामुळे आपण माग, हा चांगला नाही याला मागं वाढा, तो पुढे चालला याला मागं वाढा, असं नाही पाहिजे. ज्याच्याकडे माईड आहे, ताकद आहे, कुवत आहे, अनुभव आहे, अशा लोकांना पुढं करून गावचं कल्याण करून घेतलं पाहिजे. माझी गावकऱ्याला पुन्हा माझी बी विनंती आहे, मी सांगायची गरज नाही, तुम्हाला चांगलं वाईट सगळं माहीत आहे. प्रशासन कसं चालायचं अनुभव याचा पाहिजे, काम कसं करून घ्यायचं, आर्थिक नियोजन कसं करायचं याचा अनुभव पाहिजे. अहो, मी एकदा महिलाकडून वडं लावून घेतली होती. तुम्ही कधी ऐकलं का महिलांना वड लावलेलं? आयुष्यात कधी ऐकलं नाही. वड सावित्री पौर्णिमेला महिलाला वडाचे रोप वाटली होती मी. आमच्या ग्रामसेवकाने बाळा लावायचेच नाही. म्हणलं कसं लावत नाही, माझ्याकडे लाऊडस्पीकर आहे 16 गावात दौंडी द्यायला. रोप आणले, लाऊडस्पीकर मध्ये सांगितलं होतं, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, महिलाला विनंती आहे का आपले आपले रोप घेऊन जाऊन वड लावा. प्रत्येक महिलांना वडाची पूजा केली पाहिजे. लय पुण्याचं काम आहे. वड सावित्री पौर्णिमेला वड पूजले पाहिजे, पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. हे महिला पळत आले, वड घेऊन गेले. काही महिला मला काय म्हणे, भाऊ तो वड गेले पण गल्लीत जागा नाही लावायला.
वड कुठे लावा? म्हणलं कुंडीत लावा, वाट्यावर ठेवा. इथं बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती आहे, तुम्ही पण कुंडीत लावा वड आणि वाट्यावर ठेवा. तुम्ही उगा आपल्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला सल्ला दिला. कुंडीत जर वड लावला, महिला मंडळ ऐकते ना, कुंडीत जर वड लावला तर त्याचे लय फायदे राहते. सांगू का? हा सांगा. मंडळी सांगू का? ताई, कुंडीत जर वड लावला आणि वट्यावर जर ठेवला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. तिकडं घोड्याला लय लावला तर त्याला लय पारुंब्य फटत आहे. आपला वड आपल्या डोळ्यापुढे लावायचा. हे माणूस कसा हरामी आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. मग तुम्हाला कधी कळून वड पण डोळ्यापुढेच पाहिजे. या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीवर सरपंचाचं ध्यान पाहिजे. गावातलं दूध गावात विकलं पाहिजे. आपला माल इथं, तुम्ही सांगा, सोलापूरला दूध तयार होतं का? दूध तुमच्या गावात तयार होतं का सोलापूरला? आपलं गाव. आणि आम्ही पिशवी कोणाची घेतो? सोलापूरची. कशी काय? अरे आमचं 40 नाही नेलं ना, आम्हाला 60 आणून विकलं, मलाही काढून घेतली, आम्ही कुशाला घेऊन येतो. हे सगळं सरपंचानं करायचं आहे, सरपंचानं पाहायचं आहे. आणि एकत्रित केलं, तुम्हाला सहकारचा अनुभव आहे. तुम्ही जर एकत्रित केलं ना, लाखो रुपयाचा फायदा ह्या लोकांचा होऊ शकतो. तुम्ही बघा, एक साडी जी बाई 500 रुपयाला घेती, त्या जर तुम्ही 2000 साड्या आणल्या आणि एका बाईला एक साडी दिली, ती साडी 250 रुपयाला भेटेल. म्हणजे जिथं 10 लाख लागायचे तिथं 5 लाखातच साड्याचं काम होईल. आणि प्रत्येक गोष्टी ते, तर आमचे सरपंच अजून इकडे देणंच देईना. आम्ही पेट्रोल पंपला NOC दिल्या, गॅस एजन्सीला दिल्या, पंचायतनं का नाही टाकलं? पंचायतनं टाकलं असतं तर चांगलं झालं असतं. माझ्या इथे 100% गाव CCTV कॅमेरे खाली आहे. एका गावाला 30 ते 40 सरकारी नोकर असते दर गावाला. आम्हाला माहितीच नाही कोण आहे. आमच्या इथं सगळ्या सरकारी नोकराला ग्रामपंचायत मध्ये येऊन हजेरी द्यावी लागते. अंगठा जेवढ्या 40 लोक सरकारने आपल्यासाठी ठेवले. किती पगार? 50,000 रुपये एकाला पगार आहे. आम्हाला माहित बी नाही कोण लोक आहे. हे सगळं पाहण्यासाठी आपला सरपंच आपल्या हातात आहे का आपण कसं निवडून द्यायचं आणि कोण द्यायचं. तुम्ही 2 दिवसापुरता जर मतलब पाहिलं तर आयुष्यभर आपल्या पायावर दगड पाडून घेणं आहे. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कळकळीची. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, आपली आपण करा, सोडू नको. तुमच्या गावचं चांगलं करायचं तुमच्या हातात आहे. तुम्हाला भविष्यात चांगली बुद्धी देऊ अशी यल्लम्मा माताची चरणी प्रार्थना करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज.